गणेश गल्लीमधील अनेक गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक आता निघायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय परळचा राजा 24 फुटाची गणेश मूर्ती श्रीरामाची मूर्ती आहे आणि आता हा गणपती बाप्पा विसर्जनाला निघालेला आहे। मोठ्या उत्साहात आपण बघतोय सर्व कार्यकर्ते, एकीकडे पाऊस अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय, मात्र या पावसामध्ये गुलाल उधळत या गणपती बाप्पाला आता निरोप दिला जातोय। आपल्या सोबत ते पदाधिकारी आहेत। 24 फुटाची ही गणेश मूर्ती 10 दिवस मनोभावे सेवा केली आणि आज आपण बघतोय कशा प्रकारे उत्साहात पुन्हा विसर्जन। आज नक्कीच खूप आनंद झालेला आहे। या परळ नगरीमध्ये प्रथमतः प्रभू श्रीराम अवतरले होते आणि त्या प्रभू श्रीरामांच्या प्रतिकृतीमध्ये आमचा परळचा राजा अवतरला होता आणि त्याच्या विसर्जनाला आज आम्ही मार्गक्रमण करतोय। खूप ऊर भरून आलेलं आहे। आज भगवाधारी या संपूर्ण परळ नगरीमध्ये एक भगवाधारी रूप संपन्न झालेलं आहे। कशा प्रकारे मार्ग असेल गणेश गल्लीतनं पुढे जाईल हा मार्ग? नक्कीच हा मार्ग पूर्ण परळ विभागातून फिरून हा मार्ग नंतर लालबागकडे आणि नंतर गिरगाव चौपाटीकडे मार्गक्रमण करेल। त्यामुळे मोठ्या संख्येने आपण बघतोय हे सर्व पदाधिकारी या राजाचा जय श्रीराम, जय जय श्रीराम। त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मुंबईचा राजा असेल किंवा मग परळचा राजा असेल, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि एका मागे एक गणराय या गणेश मूर्ती पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे। काही तास त्यांना लागतात गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचायला। मात्र उत्साह आपण बघतोय, पाऊस अधूनमधून जोरदार पडतोय, मात्र या पावसात सुद्धा या सगळ्या गणेश भक्तांचा उत्साह कमालीचा पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह वेदांत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।